In 8th standard, subject English, 2nd unit, 2.1, and the poem name is, the title of the poem is Try Again. Tis a lesson you should heed, try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear, try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, 'tis to no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why, with patience, may not you? Only keep this rule is view, try again. This poem is written by W.E. Hickson. आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया. Tis a lesson you should heed, try again. What is the meaning of tis? You can see in the pink margin. Tis means shortened form of it is. टीज हा बोलीभाषेत वापरला जाणारा, इंग्रजीमध्ये बोलीभाषेत वापरला जाणारा हा शब्द आहे. दॅट इज इट इज. म्हणजे इट इज अ लेसन यू शुड हीड. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ हीड? हीड म्हणजे पे अटेन्शन टू. म्हणजे या ओळीचा अर्थ असा होतो, इट इज अ लेसन यू शुड गिव्ह अटेन्शन. या तुम्हाला लेसनला, ही जी पोयम आहे या पोयमला तुम्हाला अटेन्शन द्यायचं आहे. आणि त्याचं नाव काय आहे? ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, जर तुम्हाला पहिल्याच याच्यात यश मिळणार नसेल, पहिल्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळणार नसेल, तर तुम्हाला खचून जायचं नाही आहे. ट्राय अगेन म्हणजे तुम्हाला जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये यश मिळालं नसेल, व्हेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट, जर तुम्ही तुमच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर फेल झाले, दॅन मेक अनदर वन, तर तुम्हाला पुन्हा एक प्रयत्न करायचा आहे. म्हणून म्हटलं जातं ट्राय अगेन. देन युअर करेज शुड अपियर इफ यू विल परसिव्हर. तुम्हाला जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा आपल्याला अपयश येतं, देन युअर करेज शुड अपियर, तेव्हा तुम्हाला काय दाखवायचं आहे? ज्या वेळेस तुम्हाला अपयश येणार आहे, व्हेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट, देन यू शुड हॅव टू शो युअर ग्रेट करेज अँड विथ द हेल्प ऑफ युअर परसिव्हर्स. आता परसिव्हर म्हणजे काय होतं? परसिव्हर म्हणजे कीप ट्राईंग टिल वन अचीव. परसिव्हर म्हणजे जोपर्यंत प्रयत्न करायचे जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. म्हणजे काय? या ओळीचा अर्थ काय होतो की तुम्हाला जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये अपयश मिळत असेल, व्हेन यू फेल इन युअर फर्स्ट अटेम्प्ट, देन यू हॅव टू ट्राय अगेन इफ यू विल परसिव्हर. जर तुम्हाला शेवटपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे आहे, थांबायचं नाही आहे. यू विल कॉन्कर, नेवर फिअर, ट्राय अगेन. तुम्ही जिंकाल. यू विल कॉन्कर म्हणजे टू डिफेट, जिंकणे. तुम्हाला जिंकायचं आहे. तुम्ही हिंमत हारू नका. नेवर फिअर, घाबरू नका. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. वन्स ऑर ट्विन्स, दो यू शुड फेल, ट्राय अगेन. एकदा दोनदा तुम्ही अपयशी झाले तरी चालेल, पुन्हा प्रयत्न करा. इफ यू वुड ॲट लिस्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. If you would at least prevail means, what is the meaning of prevail? Prevail means to gain mastery on or upon. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीवर जोपर्यंत प्रभुत्व मिळत नाही, वर्चस्व तुमचं प्राप्त होत नाही, तुम्हाला जोपर्यंत त्या गोष्टीवर यश मिळत नाही, इफ यू वुड ॲट लिस्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. आपण सतत प्रयत्न करण्यात काहीच वाईट नसतं. पुन्हा प्रयत्न करणं आपलं काम आहे. इफ वी स्ट्राइव दीज नो डिग्रेस, पुन्हा इथे टीज हा शब्द आला आहे म्हणजे इट इज. इफ वी स्ट्राइव इट इज नो डिस्ग्रेस. डिस्ग्रेस म्हणजे काय होतं?
तर डिस्ग्रेस म्हणजे लॉस ऑफ रिस्पेक्ट, लाजिरवाणी, शर्मेची गोष्ट. पण जर इफ वी स्ट्राईव्ह म्हणजे काय होतं की जर व्हेरी हार्ड स्ट्रगल, जर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठाच करायची आहे, इट इज नो डिस्ग्रेस. म्हणजे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठाच करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला लाजीर वाटण्याचं काहीही काम नाही आहे. एखादं काम जर आपल्याला प्रयत्नांनी येत नाही आहे तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं यात कुठेही शर्मेची गोष्ट नाही. दो वी डू नॉट विन द रेस, जोपर्यंत आपण शर्यत जिंकणार नाही, जरी आपण शर्यत जिंकलो नाही तरीही मात्र आपल्याला थांबायचं नाही. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस, जर आपण शर्यत जिंकत नाही आहे मग त्यावेळेस आपल्याला आणि या अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय बरं करायचं आहे, तर आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. कुठपर्यंत प्रयत्न करायचा आहे? व्हेन वी विल अवर एम, जोपर्यंत आपण आपलं ध्येय जिंकणार नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? पुन्हा पुन्हा प्रयत्न चालू ठेवायचे आहे. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. जर तुमचे कार्य तुम्हाला खूप कठीण वाटत आहे, इफ यू फाइंड युअर टास्क इज व्हेरी हार्ड, तुम्हाला दिसत आहे की हे जे टास्क आहे ते खूप कठीण आहे, तरीही मात्र तुम्हाला थांबायचं आहे का? नाही. यू नेव्हर टू स्टॉप, यू हॅव टू ट्राय अगेन अँड ट्राय अगेन. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, कारण वेळ खेचून आणेलच तुमचा जो काही तुमचं बक्षीस आहे, जो काही तुमचा पुरस्कार आहे ते नक्की तुम्हाला मिळेल. पण कधी मिळेल? जेव्हा तुम्ही थांबणार नाही, तुमचे प्रयत्न चालू राहील तेव्हा तुम्हाला ते मिळेल. तुम्ही जर म्हटलं मी एकदा दोनदा ट्राय केलं आणि मला ते यशच मिळालं नाही, तुम्ही म्हणाल की आय वॉन्ट टू स्टॉप बिकॉज आय फेल इन अवर फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, मला यश मिळतच नाही आहे. तुम्ही जर थांबण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळणार नाही. टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, तुम्हाला वेळ तुमचा जो पुरस्कार आहे तो नक्कीच देणार आहे. त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, दॅट इज ट्राय अगेन, ट्राय अगेन. दॅट अदर फॉक कॅन डू, इतर सर्व करू शकतात. व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू, संयम राखून तुम्ही देखील का नाही करू शकणार ते? संयम तुम्हाला, पेशन्स म्हणजे संयम, तुम्हाला संयम दाखवायचा आहे. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची काष्ठा आणि संयमशील होणं, सहनशील होणं खूप गरजेचं आहे. ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू, म्हणजे तुम्हाला नेहमी एक रूल तुमच्या लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज ट्राय अगेन. W.E. हिक्सन यांनी लिहिलेली ही पोयम आहे. खूप छान पोयम आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी की व्हॉट शुड यू डू व्हेन यू फेल ॲट फर्स्ट, म्हणजे अपयशी झाल्यावर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? इफ ॲट फर्स्ट यू डू नॉट सक्सीड यू शुड ट्राय अगेन. जर तुम्हाला पहिल्याच याच्यात यश मिळालं नसेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. मराठीत तर एक सुंदर म्हण आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जर तुम्ही नापास होत असेल, कुठेतरी तुमचं चुकत असेल तर असं करू नका की मी करणार नाही, मला येतच नाही. तशाने तुम्ही थांबाल. तुम्हाला थांबायचं नाही आहे, तुम्हाला सतत चालू राहायचं आहे, पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. आणखी काय म्हटलेलं आहे W.E. डिकन्सननी, व्हेन डू वी जनरली फील अशेम, नेमकी कुठल्या परिस्थितीत आपल्याला वाईट किंवा लाजायला वाटतं? व्हेन वी फील अशेम, व्हेन वी डोंट सक्सीड इन व्हॉट वी डू, म्हणजे आपण जे काही करत आहेत त्यात जेव्हा आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्याला वी जनरली फील अशेम, पण आपल्याला तेच फील होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला पुन्हा त्या परिस्थितीमध्ये काय दाखवायचं आहे? त्या परिस्थितीमध्ये आपल्याला शोईंग अवर करेज, आपल्याला आपलं ग्रेट करेज त्यावेळेस दाखवायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी काय म्हटलेलं आहे की व्हॉट रूल मस्ट ऑलवेज बी केप्ट इन अवर माइंड, तो म्हणजे ट्राय अगेन. वी शुड स्ट्राईव्ह हार्ड अँड हॅव पेशन्स. दीज आर द रूल्स विच विल हेल्प अस टू विन. आपल्याला यश मिळवायचं आहे, त्यासाठी आपल्याला फक्त ट्राय करायचं आहे. मध्ये आपण काय पाहिलं की जरी आपल्याला पहिल्यांदा यश मिळालं नाही तरी आपल्याला प्रयत्न करायचा आहे, आपल्याला हिम्मत ठेवायची आहे. पहिल्यांदा दुसऱ्यांदा आपल्याला अपयश मिळेल तरीही आपल्याला थांबायचं नाही आहे.
असं खूप होईल की आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, तरीही त्यामध्ये डिस्ग्रेस होण्याचं कारण नाही. आपल्याला प्रयत्न करावेच लागेल. आणि बाकीचे लोक करू शकतात, संयमाने वागू शकतात, मग आपण का वागू शकत नाही? यासाठी सुद्धा हिक्सन यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कायम लक्षात ठेवायचं की अपयश जरी आलं तरी आपल्याला कधी ना कधी यश नक्कीच मिळेल. म्हणून जीवनात नेहमी प्रयत्न चालू ठेवायचे. ट्राय अँड ट्राय अगेन. थँक्यू.